रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. मित्रांनो, आरतीचा BEdचा CETचा पेपर थेट काष्टीला होता, म्हणून आम्ही सकाळी लवकर आवरून 5:30लाच घरून निघालो होतो. बाहेर अजून थोडा थोडा अंधार होता. घरून निघालो तेव्हा जरा गरमी होती, पण इकडे पुढे आल्यानंतर थंडी जास्तच वाढली होती. आम्ही चिचोंडी सारोळ्यावरून बायपासने डायरेक्ट दौंड हायवेला लागलो. रोड चांगला असल्यामुळे गाडी चालवायचं कसलंच टेन्शन नव्हतं. थंडी वाजत होती. सूर्यदर्शनाची वाट पाहत होतो आणि अखेर खडकीच्या पुढे गेल्यानंतर सूर्यदर्शन झाले. त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक पेट्रोल पंप चालू दिसला. तिथे आम्ही लगेच पेट्रोल भरून घेतलं. टाकी फुल झाली आणि पुढच्या प्रवासाला लागलो. तिथून पुढे आम्ही घारगाव कोळगाव मार्गे जात होतो, पण पुढे गेल्यानंतर मध्येच रेल्वे गेट पडलं. मग थोडा वेळ तिथे थांबलो. आज अद्वैतला घरी पहिल्यांदाच एकटं सोडून आम्ही दोघे बाहेर गेलो होतो आणि तेही एवढ्या लांब. मग अद्वैतला थोडा वेळ व्हिडिओ कॉल केला आणि बोललो. तेवढ्यात ट्रेन आली. त्यालाही व्हिडिओ कॉलवर ट्रेन दाखवली आणि तो खूप खुश झाला. 2 ट्रेन येणार होत्या, त्याच्यामुळे इथे आमचा बराच वेळ गेला. जवळजवळ इथे आमचे 15 ते 20 मिनिट गेले. दोन्ही ट्रेन गेल्यानंतर आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला लागलो. पुढे निघालो, पण हे ट्रॅक्टर समोर दिसलं आणि ह्या ट्रॅक्टरची ट्रॉली ही नागमोडी चालल्यासारखी चालत होती. प्रवास करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. गाडी चालवताना खूप काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. त्यानंतर आम्ही 8:30 ते 8:45 वाजेपर्यंत काष्टीमध्ये पोहोचलो. पण सगळ्यात आधी तिथे जोगेश्वरी मिसळमध्ये नाश्ता करून घेतला, मिसळ खाल्ली आणि तिथून थेट आम्ही पुन्हा कॉलेजमध्ये पोहोचलो. कारण पेपरचा टायमिंग जवळच आला होता. पेपर 9:30ला सुरू होणार होता. परिक्रमा कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर गाडी पार्किंग केली आणि कॉलेजच्या एक्झाम सेंटरवरती पोहोचलो. तिथे नंबर पाहिला, पेपरला सुरुवात झाली. इथे सोबत आलेले सगळेजण गप्पा मारत बसले होते. मग मीही त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो. मित्रांनो, प्रत्येक यशाच्या मागे असा एक प्रवास असतो. लवकर उठणं, प्रवास, साथ आणि अशी काळजीही. पुढे अजून काय काय केलं ते पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. रामकृष्ण.